हा संदेश तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी खरोखर महत्त्वाचा आहे. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तर तुमच्या प्रार्थनेचे दरवाजे कायमचे उघडतील आणि स्वामींचे आशीर्वाद तुमच्यावर कायम राहतील. मित्रांनो, तुमच्या काही इच्छा असतील त्या मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. मी स्वामींचरणी एवढीच प्रार्थना करील की तुमच्या सर्व इच्छा व मनोकामना या पूर्ण हो. आणि व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. तुम्हाला स्वामींकडे एकच प्रार्थना करायची आहे. हे स्वामी राया, आमच्या जीवनात कोणतीही समस्या असू दे वा कोणतीही अडचण असू दे, त्या सर्वांचे उत्तर तूच आहेस. जेव्हा आम्ही तुला आळवतो तेव्हा तू विविध लोकांच्याद्वारे आम्हाला मार्गदर्शन करतोस, आम्हाला दिशा देतो आणि कर्मसंकेत देऊन समस्यांचे निराकरण करतो. हे समर्था, तुझे आमच्यावर अनंत उपकार आहेत. तुमच्या उपकाराची परतफेड करण्याची आमची पात्रता नाही. आम्हाला फक्त इतकेच वरदान दे की तुझे नाम नित्य आमच्या ओठी असू दे, तुझा ध्यास हृदयात असू दे, कारण तू सोडून आम्हाला कोणीच नाही. धन्यवाद स्वामी. अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय असं कमेंट सेक्शनमध्ये टाईप करा आणि नेहमी म्हणा, हे घर श्री स्वामी समर्थांचे आहे. श्री स्वामी समर्थ हे घर चालवतात आणि श्री स्वामी समर्थ महाराज या घरचे यजमान आहेत. आम्ही सर्वजण त्यांच्या परिवारातील आहोत आणि आमची सुखदुःखे ही स्वामी समर्थांच्या इच्छा समजतो आणि स्वामी समर्थांच्या इच्छेतच आमचे कल्याण आहे आणि त्यांची कृपा आहे आणि आमचे जीवित हे ध्येय आहे आणि त्यांचे नामस्मरण आमच्या ध्येयप्राप्तीचे साधन आहे आणि त्यांचे नाम घेणं म्हणजे त्यांची कृपा लाभणं आणि त्यांचे लाभणं म्हणजे जीवन कृत्यात होणं आणि स्वामी समर्थांची कृपा लाभणं म्हणजे जीवनातील सगळे कष्ट निघून जाणं हेच होय. म्हणून मित्रांनो, काय तोटा आहे आपल्या भाग्याला सद्गुरूंचे पाय आहेत ना डोके ठेवायला. काय भीती आहे आपल्या साऱ्यांना गुरु माऊली आहेत मार्गदर्शनाला. जरा का थोडेही भरकटणारं माऊली लगेच डोळे वटारणारं. हाताशी धरलंय आम्हाला, आहे का हिंमत काळाची तरी जवळ यायला. ब्रह्मांडही थरथरते पाहून माझ्या गुरु माऊलीला. अनंत जन्मीचे पुण्य आलंय फळाला. जसा आईचा आधार तान्या लेकराला, तसा गुरु माऊलीचा आपल्याला. नुसते दर्शनही पुरे होते पतिताचे पावन व्हायला. म्हणूनच काय तोटा आहे आपल्या भाग्याला सद्गुरूंचे पाय आहेत ना डोके ठेवायला. मग आपण किती सहजपणे बोलून जातो ना की बघा की आम्ही स्वामी भक्त आहोत. खरं तर स्वामी भक्त होणे साधी सोपी गोष्ट नाही मित्रांनो. ही पदवी नाही आणि हा हुद्दा नाही, तो एक मिळालेला जन्मच आहे. पुनर्जन्म म्हणा हवे तर, ज्यात आपल्याला पूर्वपुण्याईमुळे स्वामींनी त्यांचे नाम घेण्याची भक्ती करण्याची परवानगी आपल्याला बहाल केली आहे. ही संधी परत येणे नाही, तेव्हा या संधीचे सोने करण्यापेक्षा परीच करण्याचा आपल्या सर्वांकडून नम्रपणे प्रयत्न व्हावा, हीच माझी अपेक्षा राहील. मित्रांनो, स्वामी आपल्या चरित्रात म्हणतात, तू उपवास कर किंवा नको करूस, मर्जी तुझी. जिभेवर ताबा नाही जमला तरी चालेल, पण तुझ्या मोहांवर मात्र विजय मिळव. बघ तुला जमतं का. तू मठात रोज जा बाळा किंवा नको जाऊस, इच्छा तुझी. तिथे नमस्कार केला नाहीस तरी चालेल बाळा, पण तुझ्या अहंकारावर मात्र मात कर. बघ तुला जमतं का. तू सोवळो मान किंवा नको माणूस, हक्क तुझा. ते सर्व मानलं नाहीस तरी चालेल बाळा, पण तुझे आचार मात्र चांगले ठेव आणि पवित्र ठेव. बघ तुला जमतं का. तू 11 माळ जप किंवा नको करू. स्वामी चरित्र गुरुचरित्र वाच किंवा नको वाचूस, निवड तुझी. त्यासाठी वेळ नसला तरी चालेल, पण आपल्या माणसांची मनं जरूर वाच. बघ तुला जमतं का. तू स्वामी दरबारात सेवेला ये किंवा नको येऊस, आवड तुझी. ज्यासाठी सवड नसली तरी चालेल, पण सेवेत असलेल्या भक्तांमध्ये स्वामी पाहायला नक्की शिक. एवढं मात्र कर. बघ तुला जमतं का. नको शोधू तू मला स्वामी दरबारी, मी तुझ्या शेजारीच आहे. शोधून बघ तुला मी दिसतोय का. आणि स्वामींचे आशीर्वाद नक्कीच तुझ्या पाठीशी आहेत. मित्रांनो, आपण फक्त त्यांचे नामस्मरण केले पाहिजे. मग नामस्मरणामध्ये काय ताकद आहे आणि नामस्मरणाचे किती महत्त्व आहे हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. प्रारब्धाची तीव्रता त्याने कमी होते आणि त्याने समाधान मिळते. वास्तू शुद्ध होते. प्रारब्ध भोगण्याची क्षमता वाढते. घरात सात्विकता वाढते. सांसारिक अडचणी कमी होतात. प्रेमभाव निर्माण होतो. घरात भगवंताचा वास राहतो. काळजी मिटते. भीती जाते. संकटाला सामोरे जातात येते आणि स्वभावात बदल होतो. आपल्या गरजा कमी होतात आणि आपल्या सद्गुणात जलद गतीने वृद्धी होते. सद्गुरांचा कृपा आशीर्वाद आपल्या साधनेमध्ये सतत आपल्या मतकर्षी असतो. अखंड अनुसंधानानंतर भगवंताची आपल्याला भेट होत असते. म्हणून दररोज सद्गुरूंना प्रार्थना करा, आजपर्यंत जे दिले ते तुझेच आहे, मी निमित्त मात्र आहे.
इतरांपेक्षा मला तू भरपूर दिलेस. राहिलेले आयुष्य देखील तुझ्या कृपा आशीर्वादाने सुख, शांती, समाधान, आनंद व समृद्धीची जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद दे व तुझी आठवण सतत होऊ दे. मनाचा परिणाम शरीरावर होतो, म्हणून मनात नेहमी चांगले विचार येऊ दे. चांगलेच आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल आणि सेवा करताना हे शरीर तुझे आहे, या शरीराला कोणत्याही घातपात होऊ नये याचीही काळजी तूच घे. माझ्या जीवनात जे भोग असतील ते तुझ्या आशीर्वादाने नाश होत, ही स्वामींचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ महाराज हे आपल्या नावाप्रमाणेच मित्रांनो, श्री म्हणजे सर्वगुण संपन्न आहेत, स्वामी म्हणजे अनंत ब्रह्मांडाचे स्वामी आहेत आणि सर्व देवतांचे स्वामी आहेत. तर समर्थ म्हणजे ज्यांना अशक्य असेच काहीच नाही, जे सर्वत्र बाबतीत स्वयंपूर्ण आणि समर्थ आहेत. म्हणून फक्त त्यांनाच श्री स्वामी समर्थ हे नाव शोभून दिसते. हे किती सोपं आहे ना. आयुष्यात येणारी अनेक संकटे आपल्याला नकळत टळून जातात. ते टळलेले संकट म्हणजे गुरुकृपा होय. गाडीवरून जाताना कोणाचा तरी धक्का लागून पडता पडता आपण स्वतःला सावरतो, ते सावरणे म्हणजे स्वामी कृपा होय. एक वेळेचे जेवणाचे वांदे असताना मिळालेले 2 टाईमचे पोटभर जेवण म्हणजे स्वामी कृपा होय. कोसळलेल्या दुःखरूपी डोंगराला पेलण्याची जी ताकद आपल्यात निर्माण होते, ती ताकद म्हणजे आपली स्वामी कृपा होय. आता सर्व संपले असे वाटत असताना पुन्हा उठून निष्ठा निर्माण करणारी नवी उमेद म्हणजे उत्पन्न म्हणजे ते म्हणजे स्वामी कृपा. अडचणींमध्ये सर्व साथ सोडून गेले असताना तू लढ, आम्ही आहोत सोबत, हे स्वामींचे शब्द म्हणजे स्वामी कृपा. पैसा, गाडी, बंगला मिळणे म्हणजे स्वामी कृपा नव्हे, ते नसताना आयुष्यात असलेले समाधान म्हणजे स्वामी कृपा होय. वेळ काळ कोणासाठी थांबत नाही आणि कोणालाही थांबवता येत नाही. कर्माचे भोग हे भोगूनच संपतात मित्रांनो. भक्ती केल्याने संकट येणारच नाही असं कधी होत नसते, पण भक्ती करून संकटांचा वेग मात्र नक्कीच कमी करता येतो. जसं की जिथे हात जाणार होता तिथे मात्र बोटावर निभावलं. पण हे कळण्यासाठी स्वामी भक्तीत असावं लागतं. स्वामींवर आपली श्रद्धा, विश्वास अतूट असला पाहिजे. त्यासाठी आपण स्वामींचे नामस्मरण जरूर केले पाहिजे. चालता चालता कधीतरी ठेस लागणारच. जगायचं म्हटलं तर दुःख हे असणारच. ठेस लागणार म्हणून चालणं का सोडायचं? दुःख आहे म्हणून जगणं का सोडायचं? दुःखातही आनंदाला कुठेतरी शोधायचं. आतून रडतानाही दुसऱ्याला हसवायचं, याला जगणं असे म्हणत असतात. म्हणून प्रत्येकाच्या वयाप्रमाणे आदर हा केलाच पाहिजे. म्हणून तुम्ही मान दिलाच पाहिजे. बोलताना शब्दांचा जरा जपून वापर करा व तो केलाच पाहिजे. शब्द दुआ आहे, शब्द दवा आहे आणि शब्द दावा आहे. शब्द माणुसकीचा ठेवा नक्कीच आहे. माणसाला सुंदर दिसण्यासाठी सुंदर असणं महत्त्वाचं नसतं, तर महत्त्वाचं असतं ते सुंदर आणि तितकंच निरागस मन. आणि त्यावर जर निर्मळ हास्य असेल तर मग जगात त्या व्यक्तीपेक्षा सुंदर कोणीच दिसू शकत नाही. एवढं मात्र खरं आहे, कुणाचे चांगले झाले तर त्याचा द्वेष करू नये, कुणाचे वाईट झाले तर त्याला हसू नये. वेळेचे नेहमी भान ठेवावे, कारण चांगली वाईट वेळ सांगून येत नाही. एवढे लक्षात ठेवून आपल्या जीवनात आपण प्रत्येक गोष्ट करावी. जात्याला 2 पेटी असतात, त्यातले एक स्थिर राहून दुसरे फिरत राहिले तर दळण दळले जाऊन पीठ बाहेर पडते. पण जर दोन्ही पेटी फिरत राहिली तर दळण दळणे न जाता फुकट श्रम मात्र होतात. माणसाचे शरीर आणि मन अशा 2 पेटी आहेत. त्यातले मन हे स्थिर आहे आणि देह हे फिरणारे पेटे आहे. मन परमेश्वराच्या ठिकाणी स्थिर करावे आणि देहाने प्रपंचाच्या गोष्टी नक्कीच कराव्यात. संतांनी एकच देव, एकच साधन आणि एकच गुरु मानला, त्याचप्रमाणे आपण एका नामात राहण्याचा प्रयत्न करावा. मुलगा हसत खेळत असताना बाप त्याला घेतो, पण रडू लागला की खाली ठेवतो. याच्या उलट मुलगा रडत असला तर आई त्याला घेते. हाच देवामध्ये आणि संतांमध्ये फरक आहे. बर्फामधले पाणी काढले तर काहीच उरत नाही, त्याचप्रमाणे संतांमधले भगवंताचे प्रेम जर काढून टाकले तर त्यांच्यामध्ये मग काहीच उरत नाही. साधन करण्याचे कष्ट न होता वस्तू साध्य करून घेण्याचा मार्ग म्हणजे सत्संगती हा होय, आणि तो फक्त नामस्मरणाने येऊ शकतो. आत्मा हा समुद्र आहे, तर जीव हा त्याचा अगदी लहान थेंब आहे. त्याची ओळख होऊन आत्म्याशी समरस होणे हेच खरे तत्वज्ञान आहे. आणि ज्या ग्रंथांच्या श्रवणाने भगवंताविषयी प्रेम उत्पन्न होते, ज्याच्या योगाने विरक्ती उत्पन्न होते आणि तिचे वर्तन टाकून नीतिमार्ग, धर्ममार्ग यांचा अवलंब करावासा वाटतो, तो सद्ग्रंथ, उदाहरणार्थ भरपूर ग्रंथ असे तुम्ही वाचू शकता आणि स्वामींची सेवा करू शकता. म्हणून तोंड गोड करण्यासाठी जशी साखर खावी लागते, तसे आनंद प्राप्त होण्यासाठी नाम हे घ्यावेच लागते. खरे किंवा पुष्कळ सुख म्हणजे कायमचे सनातन सुख होय.
ते सनातन वस्तूपाशीच म्हणजे भगवंतापाशीच असते. आपण भगवंताचे झाल्यास सुखी होऊ. भक्त झाल्यावर माणूस ज्या आनंदात असतो तो आनंद वर्णन करून समजणार नाही. परमात्म्याचा आनंद अखंड मिळावा, मी त्याचा व्हावे ही दृष्टी ठेवून नामस्मरण तुम्ही नक्कीच केले पाहिजे आणि नामस्मरणात राहिले पाहिजे. पेढा कसाही आणि कुठूनही खाल्ला ना तर तो गोडच नक्कीच लागतो. त्याचप्रमाणे नामस्मरण ही कसेही आणि कुठेही केले ना तरी ते स्वामींपर्यंत नक्कीच पोहोचतेच. म्हणून बोला श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. दुःख कोणाला नाही आहे. श्रीरामालाही वनवास भोगावा लागला, सीतेला पण अग्निपरीक्षा नक्कीच द्यावी लागली. त्यामुळे तुम्ही आम्ही कोण. आणि जसं धुक्यांमागे सुंदर निसर्ग असतो ना तसंच दुःखामागेही सुख असतं. ते दिसायला थोडा उशीर लागतो एवढंच, पण उशिरा मिळालेलं फळ नेहमीच गोड असतं. हे लक्षात घ्या. देवांवर श्रद्धा, विश्वास आणि प्रेम असेल ना तर देव तुम्हाला एकटं कधीच नक्कीच टाकणार नाही. तुमच्यासोबत तो शेवटपर्यंत असेल. मातीत पडलेली साखर मुंगीच खाऊ शकते, हत्तीत ते सामर्थ्य नसतं. म्हणून लहान लोकांना कधीच लहान समजण्याची चूक करू नये. कधी अहंकारामुळे आपली मान उंचावू नका, कारण जिंकणारे सुद्धा सुवर्णपदक हे मान वाकूनच त्यांच्या गळ्यात घेतात. एवढं मात्र लक्षात ठेवा. आणि त्याप्रमाणे तुमच्या कर्माची फळं ही तुम्ही भोगत असता. जो इतरांना संपवण्याची तयारी करतो तो स्वतःला वाचवण्यात मात्र कमी पडत असतो, आणि जो दुसऱ्याला वाचण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तो स्वतःच कधी संपत नाही. हेच नियतीचा हा नियम आहे. माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट केव्हा आणि कशी लागते हे कळत सुद्धा नाही. म्हणून दुसऱ्यांची वाट लावण्यापेक्षा स्वतः चांगल्या वाटेला लागा. कोणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे नक्कीच कार्य करा. माणसाचा दर्जा हा जात आणि मिळकतीवरून ठरत नसतो, तर तो विचारांवरून ठरत असतो. धर्म कोणताही असो, चांगला माणूस बना, कारण शेवटी हिशोब कर्माचा होतो, नक्कीच धर्माचा होत तर नाही. म्हणून कर्म नक्कीच चांगले ठेवा आणि चांगले वागा. मित्रांनो, चांगल्या लोकांना देव नेहमी त्रास देतो, पण त्यांची साथ कधीच सोडत नाही. आणि वाईट लोकांना देव खूप काही देतो, पण त्यांना साथ कधीच देत नाही. ध्यानात ठेवा. निराशावादी विचार ठेवल्याने कधीच यश मिळत नाही. सकारात्मक विचारसरणी असल्यास प्रगती नक्कीच होते. जर नशीब काही चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीने होते, आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होते. फक्त स्वामींच्यावर विश्वास ठेवा. न मागताही खूप काही तुम्हाला आयुष्यात मिळून जाईल. म्हणून हे समर्था, माझ्या जीवनाचे सारे नकारात्मक लोक वाघटना यांना माझी परीक्षा घेण्यासाठी तूच पाठवत असतोस. माझ्यातील सकारात्मक अजून प्रबळ करण्यासाठी, माझी भक्ती अजून दृढ करण्यासाठी तूच यांना पाठवत असतोस. हे स्वामी समर्था, आज आम्हाला बाळांना ही समज दिली, त्यामुळे तुम्हाला भरपूर कोटी कोटी धन्यवाद. मित्रांनो, जर तुम्हाला हा संदेश मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी आणत राहू. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.